Hi everyone, good evening. I welcome all of you once again to the classes of spoken English, and today in this class we are going to talk about WH question based on past continuous tense. Past continuous tense वर आधारित आज आपण WH क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला मी या ठिकाणी WH क्वेश्चन स्ट्रक्चर लिहून दिले. बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. WH क्वेश्चन वर्ड या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा असतो. हे WH क्वेश्चन वर्ड आहे म्हणजे शब्द तुम्हाला या ठिकाणी पुट करायचे असतात आणि त्याच्यावर क्वेश्चन्स तयार करायचे असतात. प्लस वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस वीपर प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे आपलं स्ट्रक्चर आहे. तर आज आपण व्हॉट, व्हाय, फेअर, फेन आणि हु यावर क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. तर फर्स्ट आपण व्हॉट वर क्वेश्चन अभ्यासणार आहोत. कशावर? व्हॉट वर. तर बघा फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की तू काय करत होता, त्यावेळेस माहिती का या स्ट्रक्चरचा यूज पडतो. बघा तू काय करत होता तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये व्हॉट वर यू डुईंग. हे व्हॉट वर यू डुईंग हे सेंटेन्स आपल्याला कधी काय पडतो मला माहिती का, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी भांडणं होतात त्यावेळेस माहिती का आपण आपल्या मित्राला म्हणतो तू काय करत होता, तू काय करत होता, तेव्हा तिथे भांडणं झाले, तू काय करत होता, तुला वाचवणं काम होतं, तुझा मित्र होता त्यामध्ये तुला वाचवणं काम होतं त्याचं, बरोबर आहे का नाही. मग तू काय करत होता तेव्हा म्हणतो आपण व्हॉट वर यू डुईंग, तू काय करत होता. बघा इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं व्हॉट वर यू डुईंग. What were you doing? तू काय करत होता याचा अर्थ आहे तू काय करत होता. What were you doing? नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं आहे किंवा तू काय म्हणत होता किंवा तू काय सांगत होता, तू काय सांगत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये व्हॉट वर यू सेइंग. व्हॉट वर यू सेइंग तू काय सांगत होता. What were you saying? What were you saying? तू काय सांगत होता याचा अर्थ काय तू काय सांगत होता. What were you saying? नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे जे क्वेश्चन मी घेतोय ना तुम्हाला माझ्या मागे म्हणायचे, तुमची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे, ते महत्वाचं आहे. मी कितीही क्वेश्चन घेऊन त्याचा फायदा नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या मागे क्वेश्चन म्हणत नाही आणि त्याची प्रॅक्टिस करत नाही. ओके, तेव्हाच फायदा आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस करसाल माझ्या मागे म्हणसाल तर फायदा आहे, जर या क्वेश्चनचा काहीही अर्थ नाहीये. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचंय की तू काय विचार करत होता, तू काय विचार करत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये व्हॉट वर यू थिंकिंग. व्हॉट वर यू थिंकिंग तू काय विचार करत होता. What were you thinking? What were you thinking? तू काय विचार करत होता. एकदम सिंपल आहे. What were you thinking? तू काय विचार करत होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, आपण म्हणतो कधी कधी की तू कशाबद्दल बोलत होता, तू कशाबद्दल बोलत होता. तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तू कशाबद्दल बोलत होता. What were you talking about? What were you talking about? तू कशाबद्दल बोलत होता. What were you talking about? तू कशाबद्दल बोलत होता याचा अर्थ काय तू कशाबद्दल बोलत होता. What were you talking about? नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय एखादा मुलगा असेल, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे तुमचा मित्र आहे, ठीक आहे, आणि मला म्हणायचंय की तो काय सांगण्याचा प्रयत्न करत होता, तो काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा What was he trying to say? तो काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. What was he trying to say? तो काय सांगण्याचा प्रयत्न करत होता अशा पद्धतीने. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आपण असं पण म्हणू शकतो की एखादा मुलगा आहे, हा तुमचाच मित्र आहे, आणि मला म्हणायचंय तो काय करण्याचा प्रयत्न करत होता, तो काय करण्याचा प्रयत्न करत होता. तर मी कसं म्हणेल इंग्लिशमध्ये तो क्वेश्चन व्हॉट वॉज ही ट्राइंग टू डू. तो काय करण्याचा प्रयत्न करत होता. What was he trying to do. तो काय करण्याचा प्रयत्न करत होता अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. आता समजा तुम्हाला यामध्ये चेंज करायचंय की तो कशाबद्दल विचार करत होता. तो कशाबद्दल विचार करत होता तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा What was he thinking about. तो कशाबद्दल विचार करत होता. What was he thinking about? तो कशाबद्दल विचार करत होता अशा पद्धतीने व्हॉट वर क्वेश्चन्स तयार करायचे असतात. इट्स व्हेरी इझी टू क्रिएट क्वेश्चन्स. ओके, फक्त थोडी प्रॅक्टिस करावं लागेल, क्वेश्चन्स तुम्हाला ऑटोमॅटिक तयार करता येतील. आता आपण माहिती का व्हाय वर काही क्वेश्चन बघू. ओके, एकदम सिंपल आहे. तर बघा व्हायचा अर्थ काय तुम्हाला माहिती का. व्हाय म्हणजे का. व्हायचा अर्थ काय का. व्हाय WHY. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे काय
फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तू कॉल का करत होता, तुम्हाला कॉल का करत होता म्हणतो ना आपण कधी कधी, तुम्हाला कॉल का करत होता, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, व्हाय वर यू कॉलिंग मी, व्हाय वर यू कॉलिंग मी, तुम्हाला कॉल का करत होता, व्हाय वर यू कॉलिंग मी, व्हाय वर यू कॉलिंग मी, व्हाय वर यू कॉलिंग मी, तुम्हाला कॉल का करत होता, अशा पद्धतीने. बघा नेक्स्ट क्वेश्चन माझ्या मागे म्हणत चला, तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता बघा मला म्हणायचंय तो किंवा तू का हसत होता, किंवा आपण असं पण म्हणू शकतो तुम्ही का हसत होते, तुम्ही का हसत होते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, व्हाय वर यू लाफिंग, व्हाय वर यू लाफिंग, व्हाय वर यू लाफिंग, तुम्ही का हसत होते. आता आपल्याला समज तुम्ही माझ्यावर का हसत होते, मी असं काय केलं तुम्ही माझ्यावर का हसत होते, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, व्हाय वर यू लाफिंग ॲट मी, व्हाय वर यू लाफिंग ॲट मी, व्हाय वर यू लाफिंग ॲट मी, याचा अर्थ काय, तुम्ही माझ्यावर का हसत होते, व्हाय वर यू लाफिंग ॲट मी. समजतंय ना तुम्हाला क्वेश्चन, माझ्या मागे मनात चला, प्रॅक्टिस करत चला, तेव्हा तुम्हाला बोलता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपण जॉईंट क्वेश्चन बघू. फॉर एक्झाम्पल जॉईंट क्वेश्चन किंवा सेंटेन्स म्हणता येईल त्याला. फॉर एक्झाम्पल असं मला म्हणायचं, मी ज्यावेळेस बोलत होतो तेव्हा तुम्ही का हसत होते, ज्यावेळेस मी बोलत होतो, असं पण म्हणू शकता तुम्ही का हसत होते ज्यावेळेस मी बोलत होतो. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, मस्त एक्झाम्पल आहे, कधी कधी म्हणू शकता तुम्ही, कधी कधी उपयोगी येऊ शकता आपल्या, बरोबर आहे. तुम्ही व्हाय वर यू लाफिंग, बघा, व्हाय वर यू लाफिंग व्हाईल यूज करायचं या ठिकाणी, व्हाईल आय वॉज स्पीकिंग. याचा अर्थ काय, ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस तुम्ही का हसत होते, ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस तुम्ही का हसत होते. व्हाय वर यू लाफिंग व्हाईल आय वॉज स्पीकिंग, व्हाय वर यू लाफिंग व्हाईल आय वॉज स्पीकिंग, ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस तुम्ही का हसत होते, म्हणतो ना आपण कधी कधी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता मला असं म्हणायचंय, तुम्ही कॉलेज, आता नेगेटिव्ह सेंटेन्स बघू आपण, नेगेटिव्ह थोडं. तर बघा नेगेटिव्ह सेंटेन्स कसं आहे, मला असं म्हणायचंय फॉर एक्झाम्पल, किंवा तुम्ही कॉलेजला का जात नव्हते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, तुम्ही कॉलेजला का जात नव्हते. मग सांगतो तो की आमचं कॉफी सेंटर आहे, त्यामुळे मला कॉलेजला जायची गरज नाही, म्हणून मी कॉलेजला जात नव्हतो, अशा पद्धतीने तो सांगू शकतो आन्सर, बरोबर आहे. तुम्ही कॉलेजला का जात नव्हते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, व्हाय वर यू नॉट. आपल्याला जे सब्जेक्ट असतो ना याच्यानंतर नॉट पुट करायचा असतो ज्यावेळेस आपण नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो. बघा, व्हाय वर यू नॉट गोइंग टू कॉलेज, तुम्ही कॉलेजला का जात नव्हते, याचा अर्थ काय, तुम्ही कॉलेजला का जात नव्हते, व्हाय वर यू नॉट गोइंग टू कॉलेज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऑफिसला का जात नव्हते, ऑफिसमध्ये जाणं गरजेचं होतं, तुम्ही ऑफिसला का जात नव्हते. बघा कसं होणार इंग्लिशमध्ये, व्हाय वर यू नॉट गोइंग टू ऑफिस, व्हाय वर यू नॉट गोइंग टू ऑफिस, व्हाय वर यू नॉट गोइंग टू ऑफिस, तुम्ही ऑफिसला का जात नव्हते, व्हाय वर यू नॉट गोइंग टू ऑफिस. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय, तुम्ही ऑफिसला का येत नव्हते, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये का येत नव्हते, असं पण म्हणू शकतो आपण, जात नव्हते, येत नव्हते, तुम्ही ऑफिसमध्ये का येत नव्हते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, व्हाय वर यू, किंवा आपण असं म्हणता, किंवा तो ऑफिसला का येत नव्हता. तुमचा एखादा मित्र आहे, मला विचारायचंय, माझं ऑफिस आहे समजा, किंवा तुमचं ऑफिस आहे, आणि मला म्हणायचंय तो ऑफिसमध्ये का येत नव्हता, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, किंवा तो ऑफिसला का येत नव्हता, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, व्हाय was he not coming to office. याचा अर्थ काय, तो ऑफिसमध्ये का येत नव्हता, व्हाय वॉज ही नॉट कमिंग टू ऑफिस, तो ऑफिसमध्ये का येत नव्हता, बरोबर आहे, किंवा तो ऑफिसला का येत नव्हता, अशा पद्धतीने. समजलं असेल तुम्हाला व्हाय आणि व्हॉट चांगल्या पद्धतीने. आता आपण माहितीये का, वेअरवर काही क्वेश्चन्स बघू. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, ते महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करता येईल, आणखीन क्वेश्चन्स तुम्हाला तयार करता येतील. ओके, तर मी याला पुसतो, लगेच स्क्रीनशॉट मारा. डन. तर बघा आता
हे सर्वच पुसून घेतो मी, म्हणजे कसं आपल्याला फ्री मध्ये म्हणजे एकदम मोकळ्या मनाने आपल्याला क्वेश्चन्स तयार करता येतील व्हेन वर, हू वर, वेअर वर. ओके, बघा इंग्लिश म्हणजे काय असतं सांगा बरं. इंग्लिश मध्ये बोलणे म्हणजे काय असते, एकदम सोपं आहे. तुम्हाला सांगू काय असते, हे जे सर्व सेंटेन्स आहे, क्वेश्चन्स आहे, हे जे आपण बोलतो यालाच तर इंग्लिश लँग्वेज म्हणतात. दुसरं काय असते, कोणी पण काय बोलते, सेंटेन्स, क्वेश्चन्स, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसते. बरोबर आहे, क्वेश्चन आणि सेंटेन्सेस असतात आणि त्याचे आन्सर असतात क्वेश्चनचे. झालं, हेच तर असतं इंग्लिश. आणि आपण ते शिकतोय आतापर्यंत. किती सारे सेंटेन्स, खूप सारे सेंटेन्स घेतलेत आपण, खूप सारे क्वेश्चन्स घेतलेत. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं आहे. एकदा हे जे सर्व रॉ मटेरियल तुमच्या ब्रेन मध्ये एकदा फिट झालं ना, सहज इंग्लिश बोलता येईल तुम्हाला, सहज. पण तुमच्या ब्रेन मध्ये माहिती का, क्वेश्चन्स नाहीये, सेंटेन्स नाहीये, शब्द नाहीये, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. इंग्लिश बोलण्याचं हेच कारण असते. ज्याला इंग्लिश बोलता येत नाही त्याचं कारण एकच असते, काय माहिती का, त्याचा जो ब्रेन आहे त्या ब्रेन मध्ये माहिती का कोणत्याही प्रकारचे शब्द साठा नाहीये. जोपर्यंत त्याच्या ब्रेन मध्ये शब्द साठा येत नाही, क्वेश्चन येत नाही, सेंटेन्स येत नाही, तोपर्यंत तो इंग्लिश बोलू शकत नाही. एम आय राईट? मी बरोबर आहे का सांगा, कमेंट मध्ये सांगत चला, बोलत चला, काही ना काही महत्वाचं असते. तुम्ही बोललं मला पण चांगलं वाटते, छान वाटते आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एक्साइटेड होतो मग मी. आता आपण फेअरवर काही क्वेश्चन बघू. ओके, फेअरचा अर्थ काय तुम्हाला माहिती का, फेअर म्हणजे कुठे, काय होतं फेअरचा अर्थ, कुठे, WHERE, फेअर. तर बघा फर्स्ट क्वेश्चन याच्यावर, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तुम्ही कुठे जात होते, तुम्ही कुठे जात होते, तर मी कसं विचारणार तुम्हाला इंग्लिशमध्ये, वेअर वर यू गोईंग, वेअर वर यू गोईंग, तुम्ही कुठे जात होते, वेअर वर यू गोईंग. बघा फेअर वर, फेअर वर यू, वेअर वर यू गोईंग, वेअर वर यू गोईंग, तुम्ही कुठे जात होते, अशा पद्धतीने. मला फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांना विचारायचं आहे, तुम्ही काल कुठे जात होते, तुम्ही काल कुठे जात होते, मी बघितलं होतं मला, तुम्ही काल कुठे जात होते, मला सांगितलं नाही तुम्ही, मला यायचं होतं, तुम्ही कुठे जात होते, तुम्ही काल कुठे जात होते. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वेअर वर यू गोइंग टू स्टडी, वेअर वर यू गोइंग टू स्टडी, फेअर वर यू, वेअर वर यू गोइंग टू, वेअर वर यू गोइंग टू स्टडी, yesterday. याचा अर्थ काय, तुम्ही काल कुठे जात होते, वेअर वर यू गोइंग टू स्टडी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मला असं म्हणायचंय तुम्ही नोकरी कुठे करत होते. एखाद्या माझ्या मित्राला विचारायचंय किंवा कोणाला विचारायचंय, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये त्याला, किंवा तुम्ही नोकरी कुठे करत होते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वेअर वर यू डुईंग अ जॉब, वेअर वर यू डुईंग अ जॉब, तुम्ही नोकरी कुठे करत होते, वेअर वर यू, वेअर वर यू डुईंग अ जॉब, डुईंग अ जॉब. किंवा आपण या ठिकाणी द जॉब पण म्हणू शकतो, वेअर वर यू डुईंग द जॉब, तुम्ही नोकरी कुठे करत होते, अशा पद्धतीने. ठीक आहे, चालते, अ पण चालते, द पण चालते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही व्यवसाय कुठे करत होते, तर मी कसं म्हणणार, वेअर वर यू डुईंग अ बिझनेस, वेअर वर यू डुईंग अ बिझनेस, तुम्ही बिझनेस कुठे करत होते, बिझनेस म्हणजे व्यवसाय, वेअर वर यू, वेअर वर यू डुईंग अ बिझनेस, वेअर वर यू डुईंग अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय कुठे करत होते, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपण म्हणतो कधी कधी किंवा तुम्ही कुठे राहत होते, तुम्ही कुठे राहत होते, मला माहित नाही तुम्ही कुठे राहत होते, मला तरी सांगा, म्हणजे कसं आहे आम्ही पण तिकडे प्लॉट घेऊ, तिकडे राहू, तिकडचं वातावरण जर चांगलं आहे, अशी कहाणी तयार होते. बरोबर आहे, तुम्ही कुठे राहत होते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वेअर वर यू लिव्हिंग, वेअर वर यू लिव्हिंग, तुम्ही कुठे राहत होते, वेअर, बघा फेअर वर यू लिव्हिंग, फेअर वर यू लिव्हिंग, याचा अर्थ काय, तुम्ही कुठे राहत होते, फेअर वर यू लिव्हिंग. आता समजा हाच क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या मित्राला विचारायचा असेल, तर तुला नाही म्हणून एखाद्या मित्राच्या मित्राला विचार असेल, मित्राचा जो मित्र आहे त्याला तुम्हाला म्हणायचं असेल, तुमच्या मित्राला त्याला म्हणायचं, तुमचा मित्र जो आहे त्याला म्हणायचं आहे किंवा तो कुठे राहत होता, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला, तो कुठे राहत होता, तर बघा कसं म्हणायचं, वेअर वॉज ही लिव्हिंग, तो कुठे राहत होता. बघा या ठिकाणी सब्जेक्ट चेंज करतोय आपण, वेअर वॉज ही लिव्हिंग, तो कुठे राहत होता, याचा अर्थ काय, तो कुठे राहत होता, वेअर वॉज ही लिव्हिंग, तो कुठे राहत होता. समजलं असेल तुम्हाला फेअरवरचे एक क्वेश्चन, अशा पद्धतीने फेअरवर क्वेश्चन तयार केले जातात. आता आपण माहितीये का फ्रेंडवर काही क्वेश्चन बघू, इकडे वेन आणि हुवर काही क्वेश्चन बघू. ओके, तर बघा ओके,
व्हेन, व्हेनचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? WHEN, व्हेन. व्हेन म्हणजे कधी, केव्हा. आपण कधी पण म्हणतो, केव्हा पण म्हणतो. आता बघा फर्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तुम्ही मला कधी कॉल केला होता, तुम्ही मला कधी कॉल केला होता, किंवा तुम्ही मला कॉल कधी करत होते, तुम्ही मला कॉल कधी करत होते म्हणा लागेल आपल्याला, कारण कंटिन्यूस टेन्स, पास्ट कंटिन्यूस टेन्स चालू आहे, बरोबर आहे. भूतकाळामध्ये घटना घडलेली आहे. तुम्ही मला कॉल कधी करत होते. आपण आपल्या मित्राला म्हणू शकत होतो, तू मला कधी कॉल करत होता, तू मला कधीच कॉल केला नाही, मीच तुला कॉल करायचो, तू मला कधी कॉल करत होता, तू मला कधी कॉल करत होता. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा. When were you calling me? When were you calling me? तू मला कधी कॉल करत होता बघा. When were you calling me? तू मला कधी कॉल करत होता. When were you calling me? परत आपण असं म्हणतो, तू कधी जात होता, तू कामावर कधी जात होता. मला असं म्हणायचं, तू कामावर कधी जात होता, किंवा तू कामावर केव्हा जात होता. आपण केव्हा म्हणून पण याचा यूज करू शकतो का, कधी म्हणून पण याचा यूज करू शकतो आपण. तू कामावर कधी जात होता, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. When were you going to work? तू कामावर कधी जात होता. When were you बघा. When were you going to work? When were you going to work? तू कामावर कधी जात होता. आता नेक्स्ट एक्झाम्पल. तू तिला कधी भेटत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. तू तिला कधी भेटत होता. म्हणतो ना आपण कधी कधी, तू तिला कधी भेटत होता. मी बघितलं यार, तू तिला एकदाही भेटलं नाही, तुझ्यावरती एवढं प्रेम करायची जीवापाड, तू तिला एकदा पण भेटायला गेला नाही, तू तिला कधी भेटत होता. भेटलाच नाही तो, म्हणून ती तुला सोडून गेली, अशी कहाणी तयार होते, बरोबर आहे. तू तिला कधी भेटत होता, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. When were you meeting her म्हणजे तिला. When were you meeting her? तो तिला कधी भेटत होता, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. तू ऑफिसमध्ये कधी जात होता. तू ऑफिसमध्ये कधी जात होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. When were you going to office? When were you going to office. ऑफिस. तू ऑफिसमध्ये कधी जात होता, किंवा केव्हा जात होता, असं म्हणू शकतो आपण. When were you going to office? तू ऑफिसमध्ये कधी जात होता, अशा पद्धतीने. आता आपण मध्ये का हुवर काही क्वेश्चन बघू, ठीक आहे. हु आणि फेनवर यावर काही जास्त क्वेश्चन्स विचारल्यात नाही, म्हणजे आपण काही जास्त बोलत नाही. साधारणतः आपण व्हॉट, व्हाय वर जास्त बोलत असतो, पण हे पण महत्वाचं, हे पण आपल्याला आलं पाहिजे, ह्याची पण प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. तर आपण हुवर काही क्वेश्चन्स बघू. ओके, माझ्या मागे म्हणताय ना तुम्ही, म्हणत चला, म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे रे बापा. हुचा अर्थ काय होतो. हो म्हणजे फोन, सर्वांना माहिती आहे. आता या ठिकाणी माहिती का, हे जे स्ट्रक्चर दिलंय ना मी तुम्हाला लिहून, या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे बघा, हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट हे हुचं काम काय असतं माहिती का, हे सब्जेक्ट शोधायचं हुचं काम असतं. त्यामुळे या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही म्हणसान सर आता हे जे क्वेश्चन्स तुम्ही घेताय यामध्ये सब्जेक्ट नाहीये. अरे बाबा, हुचं कामच काय असते, हुचं कामच असते सब्जेक्ट शोधायचं काम, हुचं काम असते. त्यामुळे माहिती का या ठिकाणी सब्जेक्टची आवश्यकता नाही, बाकी स्ट्रक्चर सेम असेल, फक्त सब्जेक्ट त्या ठिकाणी लागणार नाही. ओके, तर बघा फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा कोण शिकवत होतं, म्हणजे सब्जेक्ट शोधू राहिला आपण या ठिकाणी. कोण शिकवत होतं, कोणते सर होते, कोण शिकवत होतं, बरोबर आहे. हु वॉज टीचिंग, कोण शिकवत होतं. बघा कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. हु वॉज टीचिंग, कोण शिकवत होतं. याचा अर्थ काय, कोण शिकवत होतं. हु वॉज टीचिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल कोण क्रिकेट खेळत होतं. मला असं म्हणायचं कोण क्रिकेट खेळत होतं, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. हु वर प्लेइंग क्रिकेट. Who were playing cricket. आता तुम्ही म्हणसाल सर या ठिकाणी वरचा यूज काय केला तुम्ही, तर बघा हु वर प्लेइंग क्रिकेट म्हणजे क्रिकेट कोण खेळत होतं. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलाला, कोणालाही प्रश्न विचारतो आपण, क्रिकेट कोण खेळत होतं, तर आपण त्या ठिकाणी कसं आन्सर देणार. तुम्हाला जर विचारला मी क्रिकेट कोण खेळत होतं, तुम्ही एका व्यक्तीचं नाव सांगणार का, नाही. तुम्ही सांगणार राहुल खेळत होता, श्याम खेळत होता, श्रीकांत खेळत होता, रमेश खेळत होता, अशी तुम्ही नावं सांगसाल. मंगेश खेळत होता, अशी तुम्ही नावं सांगसाल, बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी अनेक शब्द, अनेक जण आहेत, बरोबर आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी वरचा यूज करतो. हु वर प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट कोण खेळत होते, क्रिकेट कोण खेळत होते, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल कोण हसत होतं, तर कसं म्हणणार आपण, कोण हसत होतं. हु वॉज लाफिंग. बघा हु
was laughing? Who was laughing? याचा अर्थ काय, कोण हसत होतं? हु वॉज लाफिंग, कोण हसत होतं? नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन या ठिकाणी. आता बघा, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा क्लासमध्ये कोण हसत होतं. हा एखादा क्लास आहे, समजा आपला क्लास आहे, आपला वर्ग आहे. मला असं म्हणायचंय क्लासमध्ये कोण हसत होतं, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? क्लासमध्ये कोण हसत होतं, तर मी म्हणणार हु वॉज लाफिंग इन द क्लास. हु वॉज लाफिंग इन द क्लास. क्लासमध्ये कोण हसत होतं? हु वॉज लाफिंग. Who was laughing in the class? In the class. Who was laughing in the class? क्लासमध्ये कोण हसत होतं? अशा पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायचे. यू कॅन क्रिएट मेनी क्वेश्चन्स. तुम्ही अनेक क्वेश्चन्स तयार करू शकतात. इट्स व्हेरी इझी टू क्रिएट क्वेश्चन. क्वेश्चन्स तयार करणं खूप सोपं आहे. हे सर्व लिहून घ्यायचं आणि तुमच्या मनाने स्वतः काही सेंटेन्स क्रिएट करायचे. पहिले काय करायचं, तुम्हाला लिहून घेतल्यानंतर काय करायचं म्हणजे तुम्ही असं त्याला समोर ठेवायचं, त्याची प्रॅक्टिस करायची, रिपिटेशन करायचं, वारंवार म्हणायचं त्याला. आणि नंतर एक कॅमेरा घ्यायचा, मस्त तुमचा मोबाईल घ्यायचा, तो समोर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स बोलायचे. फॉर एक्झाम्पल, किंवा मला म्हणायचंय तुम्ही काय करत होते? कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? व्हॉट वर यू डुईंग? तुम्ही काय करत होते? बरोबर आहे. तुम्ही काय सांगत होते किंवा तुम्ही काय म्हणत होते? व्हॉट वर यू सेइंग? असे तुम्हाला क्वेश्चन्स कॅमेऱ्याच्या समोर म्हणायचे. म्हणजे ना काय होईल माहिती का, तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल आणि तुम्हाला इंग्लिश पण बोलता येईल. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.